शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी झालेला आहे। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे। कर्जमाफीच्या आढाव्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे। काल कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। पावसासंदर्भातलीच पुढची बातमी आहे। मॉन्सूननं राज्य व्यापल्यानंतर पावसाचा जोर कमी झालाय। मात्र आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। पाऊस लांबल्यामुळे खत खरेदी मंदावलेली असून युद्ध थांबल्यामुळे बाजारामध्ये पुरवठा आता सुरळीत झालेला आहे। नाशिकमध्ये कांदा दरामध्ये आता सुधारणा दिसून येत आहे। सरासरी दर 2000 रुपयांपर्यंत गेलेला आहे। शेतकऱ्यांना दरवाढीचा काहीसा दिलासा मिळत आहे। रब्बीमधील धान विक्रीचे 547 कोटी रुपये रखडलेले असून गोंदिया जिल्ह्यातील 71,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। भारत अमेरिका कराराला शेतकरी संघटनांचा विरोध केला जातोय। चंदीगड येथे संघटनाच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झालेली आहे। आंदोलनाची दिशा 1 जुलैला ठरवणार, शेतमाल आयातीची भीती व्यक्त केली जाते। आपले सरकार सेवा केंद्रांना नागरिक देणार स्टार रेटिंग, स्पर्धात्मक मूल्यांकन प्रणाली, उत्कृष्ट केंद्रांना मिळणार सन्मान। 1.15 लाख बालकांना पोलिओ डोस देणार। अकोला जिल्हाभर 1694 घरपेट पथके तैनात झालेली आहे। राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम असून आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे। केतनच्या हत्येनंतर सिया आणि चेतनने हटवले मोबाईलमधील परस्परांचे संदेश। लोहगड हत्याकांड, केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता देण्यात आलेली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे सुद्धा दिले निर्देश। अमरावती विभागामध्ये पावसाची 39% तूट दिसून येते। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक, वाशिममध्ये सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहे। स्मार्ट मीटरचा ग्राहकांना झटका बसत असून सोलर लावून सुद्धा 1000 रुपयांचे बिल, सॉफ्टवेअरची चूक होते। मीटरचे प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर तपासणार। विनापरवाना साठवणूक विक्री 20 लाखांच्या बियाणे साठा जप्त करण्यात आला। कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाची MIDCतील गोदामामध्ये कारवाई करण्यात आली। अकोला शहरामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कर्जमुक्तीसाठी 30,000 याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहे। कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील थकबाकीदार पात्र 29,885 शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सोमवारी शासनाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेल्या आहे। बांबर्डा शिवारातील वाकलेले वीज खांब धोकादायक ठरत आहे। अपघात घडल्यानंतर महावितरणाला जाग येणार का, नागरिकांचा प्रश्न उपस्थित होत आहे। पेरणीसाठी घाई नको, 75 ते 100 मिलीमीटर पावसानंतरच लागवड करा, शेतकऱ्यांना सल्ला दिला जातोय। नुकसान टाळण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिले खरीप पेरणीचे नियोजन। धरणामधून अवैध पाणी उपसा, फौजदारी कारवाई करणार। सिंचनासाठी आवर्तने बंद करण्यात आलेली आहे। अकोला शहरामध्ये मध्यम प्रकल्पातील साठा आता तळाला गेलेला आहे। 2 दिवसांपासून पावसाची ओढ लागलेली आहे। पेरणीचा वेग मंदावलेला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये 27 जूनपर्यंत गतवर्षीच्या तुलनेमध्ये 5.31% पावसाची तूट दिसून येते। भरघोस उत्पादनासाठी बीज प्रक्रिया आणि संतुलित खत व्यवस्थापन ठरते निर्णायक, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया करणे आवश्यक ठरणार आहे। चिखलामध्ये अडकली शेतीची वाट, पेरणीच्या तोंडावरती शेतकऱ्यांची कोंडी होते। पावसाने शेतरस्त्यावरती चिखल साचलेला आहे। बियाणे, खते व यंत्रसामग्री पोहोचताना शेतकऱ्यांची मात्र दमछाक होते। उजनीची पातळी चिंताजनक ठरते। केवळ 26.28% पाणीसाठा असून पावसाची ओढ लागलेली आहे। राजकीय हस्तक्षेपामुळे 10 जूनपर्यंत कालव्यातून पाणी सोडले गेले। व्हेनेझुएलातील भूकंप, मृतांचा आकडा आता 920 आणि 3,360 जण जखमी झालेले आहे। हजारो जण बेपत्ता झालेले आहे। पुनर्वसनासाठी 20 कोटी अमेरिकी डॉलरचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे। भारतासह जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे। आदरांचा पाऊस पेरणीला अपुरा ठरतोय। शेतकऱ्यांना थांबण्याचा सल्ला दिला जातोय। कृषी विभागाचे आव्हान असून जमिनीमध्ये अद्याप सुद्धा पुरेशी ओल नाही। खरीपाच्या पेरण्या मात्र रखडलेल्या आहे। श्रमदानामधून रस्ता उभारून शेतकऱ्यांनी दाखवला आदर्श। विंचुरे, वटार आणि डोंगरगेज गावांची प्रशंसनीय कामगिरी। आदरांचा पाऊस पेरणीसाठी अपुरा ठरत असून शेतकऱ्यांना थांबण्याचा सल्ला दिला जातोय। कृषी विभागाचे आवाहन केले जाते। नाशिक परिसरामध्ये जमिनीत अद्याप सुद्धा पुरेशी ओल नाही। खरीपाच्या पेरण्या रखडलेल्या आहे।
जायगावच्या शेतकऱ्यांनी पाण्याअभावी टोमॅटो फेकले बांधावरती. खरीपाचे नियोजन कोलमडलेले असून पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे. विकास कामांचा दर्जा तपासण्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक उपकरणे 38.70 लाखांच्या खरेदीचा प्रस्ताव प्रशासनासमोर असून ई-निविदेद्वारे राबवण्यात येणार प्रक्रिया. ऑनलाईनला डीएपी पण त्यामध्ये टीएसपीच अधिक असून डीएपी खतांची हिंगोली जिल्ह्यामध्ये टंचाई भासत आहे. पेरणीची वेळ जवळ आलेली असून त्या म्हणजे पाहिजे ते खत मिळेना. शेतकऱ्यांची होते धावपळ. फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये आता सोमवारी शेतकऱ्यांचे एल्गार आंदोलन बघायला मिळणार आहे. रोहित पवार यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. मंठा तालुक्यामध्ये 65,868 पैकी 120 हेक्टरवरती पेरणी करण्यात आली. अखेर पावसाला सुरुवात झालेली असून पेरणीला मिळाला वेग. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. 3 एकर सिमला मिरची रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाली उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. तातडीने पंचनामा करावा. महाटीईटी परीक्षा 30,000 उमेदवारांचे फिंगरप्रिंट आणि चेहरा होणार स्कॅन. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे. शेतकऱ्यांची कटकट मिटलेली असून आता सहाय्यकच करणार तुमची ई पीक पाहणी. शासकीय योजना, पीक कर्ज आणि पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी नोंद आहे आवश्यक. स्मार्ट मीटर सॉफ्टवेअरमध्ये घोळ झालेला असून सोलर असून सुद्धा आले 1000 रुपयांचे बिल. नागपूर परिसरामध्ये भाजपाचे दिवंगत नेते अरविंद शहापूरकर यांच्या कुटुंबालाही हा फटका बसलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 1.85 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडलेल्या असून मोठे प्रकल्प आटलेले आहे. मामा तलाव कोरडे पडलेले आहे. मजूर टंचाईमुळे आवत्या पद्धतीवरती आता भर पडत आहे. आदराच्या सरींना सुद्धा पहाडावरील शेतामध्ये लगबग सुरू झालेली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. गडचिरोली परिसरामध्ये चिंतेचे ढग. 30% पेरण्या पूर्ण झालेल्या असून रोवणी लांबणीवरती पडलेली आहे. पावसाची दडी पडलेली असून जूनमध्ये अवघा 3.2% पाऊस झालेला आहे. 7.2% तूट दिसून येते. ई-पॉस सॉफ्टवेअर सुरू करा. धान्य वाटप सुरळीत होणार. वितरणाला 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांना मिळतोय मोठा दिलासा. ग्राहकांच्या विरोधानंतर सुद्धा लागले 1.90 लाख स्मार्ट मीटर. 3.8 लाख मीटर लावण्याचे उद्दिष्ट असून ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होते. नागपुरात घामाच्या धारा. भिवापुरात पाऊस आणि गडगडा. सेटेलाईट वीज पडून 2 बैल जागीच ठार झाले. चौराई धरणामुळे पेंच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. सिंचन, वीज व पाणीपुरवठ्यावरती संकटाची भीती व्यक्त होते. वीज निर्मितीवरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता दिसून येते. नैसर्गिक पाणी अडवले जाणार. दमदार पावसाने पेरण्यांना गती आलेली असून पीक कर्ज वाटप रखडलेले आहे. खरीपामध्ये 850 कोटींचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 281 कोटींचे वाटप करण्यात आलेले आहे. अनेक बँकांचे अजून खातेही नाही. एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड हवेच, नाहीतर 1 ऑगस्टपासून पूर्ण भाडे. नियमामध्ये बदल करण्यात आले. स्मार्ट कार्डमुळे बोगसगिरीला आळा बसलेला आहे. गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना. मुसळधारेने वाढवली नद्यांची पाणी पातळी. पावसाची उघडीप असली तरी सुद्धा समाधानकारक सरी पडत आहे. रत्नागिरी परिसरामध्ये पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शेतीच्या कामांना आता वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. 2 दिवस दमदार. आता मात्र पाऊस झाला पसार. संततधारेनंतर पाऊस पडला थंड. एल निनोच्या धास्तीने बळीराजा सुन्न झालेला आहे. कोपर्डे हवेली परिसरामध्ये भातरोपांची वाढ खुंटलेली असून कराड उत्तर पूर्व भागातील जिरायत पट्ट्यामध्ये पावसाअभावी खरीप पेरण्या रखडलेल्या आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत. एल निनोचे सावट असून तरीसुद्धा बळीराजा खरीपाच्या तयारीमध्ये आहे. गेल्या वर्षी 13,155 हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली होती. 5 प्रकल्पांमधील जलसाठ्याचा टक्का वाढलेला असून मंगरूळ तुडूंब झालेला आहे. 3 दिवसाच्या पावसाने मोठा दिलासा मिळतोय. जळगाव जिल्ह्यातील पाणीसाठ्यामध्ये 60% वाढ झालेली आहे. मुक्ताईनगरच्या बाधितांना मिळणार सर्वाधिक नुकसान भरपाई. 36 गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची झाली होती नासाडी. रावेर परिसरामध्ये 3 तासांच्या अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त झालेली असून सुपीक मातीसह शेतबांध सुद्धा वाहून गेलेले आहे. नदी नाल्यांबरोबरच शेतातून सुद्धा वाढले पाणी. 22 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. 2 दिवसांच्या हजेरीनंतर पावसाची दडी पडलेली आहे. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा असून धुळे परिसरामध्ये मोठ्या प्रकल्पात 37 तर लघु प्रकल्पांमध्ये 14% साठा शिल्लक आहे. दमदार पाऊस न झाल्यास टंचाईची भीती व्यक्त होते. आश्रमशाळांमधील शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलद्वारेच होणार. संस्थाचालकांच्या मनमानीला चाप बसलेला आहे. वशिलाबाजीला लगाम लागल्याने गुणवत्ताधारकांना न्याय मिळत आहे.
समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्यांना सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. 2 ते 3 दिवसांच्या पावसाने शेतशिवारामध्ये लगबग सुरू झालेली असून मजुरांना मागणी वाढलेली आहे. यंदा रासायनिक खतांची मोठी तूट दिसून येते. शेतकऱ्यांना मिळेना लिंकिंगची सूट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 69 टन रासायनिक खतांची आवक झालेली आहे. युरियाचा साठा निम्मेच असून टंचाईची शक्यता वर्तवली जाते. पारनेर बाजार समितीमध्ये गावरान कांद्याला 31 रुपये किलोचा दर मिळतोय. सभापती गंगाराम बेलरकर यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. आवक वाढून सुद्धा बाजारभावामध्ये तेजी कायम आहे. पेरणी, उगवण आणि हवामान नुकसान ट्रिगर पुन्हा लागू करा. किनवटच्या शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. कापूस तूर लागवडीच्या कामांना आता वेग आलेला असून जालना तालुक्यामध्ये 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. करपणाऱ्या मिरचीच्या पिकास मिळाले आता नवीन जीवनदान. कारण भोकरदन तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा असून कुठे अतिवृष्टी झालेली आहे तर कुठे रिमझिम पाऊस. खरीप हंगामावरती अनिश्चिततेचे सावट दिसून येते. पावसाची पेरणीची चिंता. शेतकरी पेरणीबाबत साशंक असून मोठ्या पावसाची आता शेतकऱ्यांना गरज आहे. आयुष्यमान भारत कार्ड मोहिमेला सिन्नर तालुक्यामध्ये गती दिसून येते. रेशन दुकानदार, आशा सेविकांचा 100% उद्दिष्टांचा निर्धार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना कर्जमाफी नाही. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार. शेतकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत केले जाते. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025च्या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी लागू करण्यात आलेले आहे. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या कर्जाचा यामध्ये समावेश असणार. 31 मार्च महाडीबीटी अनुदानाचा महामार्ग एक अर्ज अनेक योजनांमुळे प्रक्रिया झाली सुलभ. शेतकऱ्यांची धावपळ थांबलेली आहे. महाडीबीटीवरती अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते, 7/12, 8 उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे गरजेचे असणार आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये कर्जमाफीसाठी 29 जूनला मोठे शेतकरी आंदोलन. अहंकारी सरकारला झुकवावेच लागेल, आमदार रोहित पवार म्हणाले. थकीत एफआरपी प्रकरणी 3 कारखान्यांवरती जप्तीचे आदेश देण्यात आलेले आहे. यामध्ये सोलापूरचा कमल भवानी, धाराशिवचा श्री विठ्ठल साई, नाशिकचा अष्टलक्ष्मी शुगरचा समावेश आहे. शेतकऱ्यांना 23 कोटी 13 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. 7 महिन्यानंतर कांदा 2000 पार गेलेला. आवक घटल्याने तेजी आलेली आहे. नाफेड एनसीसीएफच्या खरेदीकडे परिसरामध्ये शेतकरी वर्गाची पाठ फिरवलेली आहे. देशामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगामध्ये महाराष्ट्र अव्वल असून 76.54 लाख नोंदणीकृत MSME, 2.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्मिती. सांगोल्यामध्ये 30,000 हेक्टरवरील पेरण्या खोळंबलेल्या असून खरीपातील 1118 हेक्टरवरील उरकलेल्या पेरण्या संकटामध्ये सापडलेल्या आहे. शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले आहे. उपसा सिंचन योजनेला निधी मंजूर करा. प्राचार्य शिवाजी काळुंगे. मंगळवेढ्यामध्ये 34वी पाणी परिषद. हक्काच्या पाण्यासाठी एकजुटीचा निर्धार करण्यात आला. HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवरती कारवाई. 1 जुलैपासून बडगाव वायुवेग पथकामार्फत होणार वाहनांची तपासणी. मजुरांचा भाव वाढल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झालेले आहे. कराड परिसरामध्ये मजुरी परवडेना आणि मजूर सुद्धा मिळेना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महागाईमुळे अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये 35% पाणीसाठा असून पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐनीवरती आलेला आहे. पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढलेली आहे. 30 जूनपर्यंत कोकणातच पावसाचा मुक्काम होणार. राज्यामध्ये 30 जूनपर्यंत कोकणातच पावसाचा जोर राहणार असून उर्वरित भागामध्ये मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जुलैमध्ये मात्र जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. राज्यामध्ये आता स्मार्ट रेशन कार्ड 1,70 लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी सुधारित मान्यता देण्यात आली. 7 महिन्यानंतर कांद्याचे दर 2,000च्या पार गेलेले असून बाजार समितीमध्ये आवक घटल्याने दरामध्ये तेजी दिसून येते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.